बोले दत्ताला पण नाही बाबा मारते इथं सकाळी काय झाबरा येते सांग काय रे बा आवाज दे जोऱ्यानं. कुठं आहे म्हणा जवळ बा, दे लवकर आवाज. बोले का मारते मारते आवाज मारायला लागला बळबो आगा घरी बळबो द्या कोणी म्हणा आवाज नाही का नसते काय बोलायला काय सांगा नाही का दिवस निघाला सकाळी सकाळी आता मला वाटतं आवाजच नाही द्या पा काय याचा रंगरोस नाही का म्हणून काय काय नाही आता पास लागून मग घरी नाही म्हणून सांगायला लागले जोऱ्यानं दे ना आवाज. तू काय आवाज देऊन राहिला मग? काय आपण लोकांच्या काम पडा त्याने काहीच पडा नाही का? मग आता आज चांगलं घेतोच ना, धुतोच त्याला मी. बिलकुल बोल, तू फोन लाव नाही तर त्याला. मारतीतलंच पेटला वाटतं बा लय गरम दिसरायला मारते काहीतरी घोरघंटा झाला वाटतं बा नक्कीच काहीतरी हे बा आपल्याला फोन बंद करून ठेवायला पुरते आणि झाली नाही पुरत खाली नाही का पाहू काय होते तर जवळ बा घरी आहे का नाही? हो मग आम्ही दिवस निघाला 6:30 वाजले, मग आम्ही घरी आहे का नाही? मला दिवस कुठं जातात म्हणे. जवळ बा माझी बहिणीने आवाज देऊ राहिले. कोण आहे घरी? वाटते राग शांत होईपर्यंत दिसायलाच पुरत नाही का तिला सांगून देतो मी घर नाही म्हणून सांगून नाही का नाही याची फसकन बाहेर ते नाही का पटकन येतो सांगून देत नाही ते आवाज नाही का? हे बा झाबरू गोटा घे आणि ते असा खळा मारून फेकते यायला दरवाजेले. नाही तर ते गेट वाजवते खळखळ खळखळ. वाजव लवकर. माझं म्हणलं हे बा मारतीला टपेल दिसला मला सांगू नको त्याला घरी आहे म्हणून गेले मला बाहेर फिरायला गेले मला ते जॉगिंगला कायले गेले मला सकाळी सकाळी जाते मला 9-10 वाजता येतात म्हणा त्या मोबाईल घरीच ठेवला म्हणा त्याला ते हे बा काय काय नाही खुलासा कर आणि मला सांगते जाय ते पाय काय आहे ते आता लपा लागते काही बाबा तुमचं काम आहे काय आहे विचारत असतं समजतेस ना मग काय आहे नाही ना दिवस निघाला सकाळी सकाळी काय बोला आणले काय सांगा त्यानं मग काय तर तपेल आहे ते जवळ बोल धुतो म्हणे सांगतोस म्हणे मी काय मग काय आहे काय नाही त्याच्या मनात नाही हे बा तू काही सांगू नको त्याला फक्त तेवढं सांग बाहेर गेले त्याचा राग शांत झाल्यावर मला सांगतो काय पहिले खोल फिटिंग तर कर काय काय आला काय नाही तर जाय लवकर फटकन पाहिजे काय कमाल साहेब तुमची बघते मी काय आहे येऊ दे त्याला अंदर घेतो मी आणि विचारतो सगळं. हो आले मारती दादा थांबले बाबा आली ना बापरे दादा बापा बाबा मारती दादा का रे किती दिवसांनी आला म्हटलं तू इतकी दिवसांनी येत असते एखाद्या दिवशी याची चक्कर टाकत जायची का रे घाबरू कायच येतात टाईमच नाही भेटत ना आणि एक तर माणूस आहे परेशान आता डोकं काम नाही करू राहिलं माय. मग काय तर चला म्हणलं चल बरं झाबरू चल. कुठं आहे बाप्पू कुठं आहे? येते हो चल तू चहा घे चल बरं झाबरू गाडी इथे बाजूला लावून दे आणि चहा घेऊन घे. बरं आलो मी गाडी साईडला लावून देतो. आलोच मी आलो बाबा भाने एवढं सकाळी गाडी गिडी घेऊन कसं काय आहे का म्हणलं गडबड काहीतरी आहे राजा पहिले मारत्या झाबऱ्या आता हे बा खुलासा झाल्याशिवाय कसं खाली उतरायच नाही पुरत राजा पोहत काय होती बळभो घरी आगा बळभो नाही आवाज नाही द्यायला पुरत नाही का काहीतरी नवीनच कांड आहे समजल्याशिवाय खाली उतरायच नाही पुरत थांबा याचं पाणी घेऊन द्यायला गेली बाहेर आली की विचारतोस काय आता नाही का जाऊ दे अंदर जाऊ दे येतेस ते दार उघडाले बळभो घरी आगा बळभो बळभो बरं हे बा मारती मी काय म्हणलं लवकर चहा मांडतो मी थांबतो जरासा आलीच मी. नाही चहा राहू दे बाई. हे बा चहाचं काहीच काळजी करू नको. फक्त जवळ बाप्पू कुठं आहे ते सांग मला. त्याच्या संग बोलायचं आहे मला महत्वाचं. जरा असं कसं विषय आहे महत्वाचा गंभीर. त्याच्याशी मला 2 शब्द बोलायचे आहे. बाबा गंभीर विषय आता काय काय नाही आता समजते. मी काय म्हणतो दादा मारती तू काय कर थोडा वेळ थांब गड्या कसं आहे ते गेले आता बाहेर फिरायले आता येते नसते 9 वाजेपर्यंत येत असते तर मग कसं काय झालं काय मला नेमकी असं काय विषय ते विचारूच नका बाई. हे बा तुम्हाला नाही सांगत मी ते त्याचीच खरटपट्टी काढायची आहे मला जराशी 2 शब्द बोलायचे आहे त्याला. म्हणजे कसं अति होऊन राहिला काही काही गोष्टीचं. हे बा मी त्यालाच सांगतो काय विषय आहे तर तुम्हाला काही सांगत नाही मी. तुम्ही बसा एक परी हो काही असा विषय नाही. आता तुम्ही जवळ मिळून पाहा काय तुमचं मी आता काय बोलणार पण म्हणलं आता मी चहा करते नाही पोहे करते मग. बरं हे बा मी फोन लावून पाहतो. हो त्याला फोन लावून बोलावतो घरी. असं करतो. फोन लावून काही फायदा नाही फोन घरीच आहे त्याचा फोन विसरले फोन नेलाच नाही त्यानं. का आजच फोन विसरले का ते काय आहेत का? बरं द्या पेपर द्या एखादा पेपर वाचतो मी तोपर्यंत. हो येतीनच आता. हो ते कसं आल्याशिवाय जातच नाही आम्ही आता. हो ठीकच मांडतो पाहतो आता काही येते तर सांगून नाही राहिला पाहा आता त्याला सांगून द्यायला बा हे काही सांगून नाही राहिले. काय करा कसंच काय करा समजून नाही राहिला माणूस मग काय आता हे बा 9 वाजता दुकानावर जावं लागते हे काही उठून नाही राहिले हे काही सांगायला येऊन नाही राहिले मला वाटते आता हे गावातूनच माहिती काढलं नाही का एक तर आता देवदास बोले फोन लावला नाही तर शांताराम बोले नाही का यायला माहिती राहते गावात काय झालं तर काहीतरी कांड झाले 100% म्हणून ते तपून आली इकडे नाही का बरोबर आहे तिकून खोल फिटिंग करावं लागलं नाही का हे काही आपण गेल्याशिवाय सांगत नाही. आता मला पहिले देवदास बोले फोन लावतो पाहतो काय आहे नाही का बात तर समजते माहिती. अजून बळभाऊचा कसं काय अचानक फोन आला मग सकाळी सकाळी एवढं हॅलो बोला म्हणलं बळभाऊ कसं काय हो एवढ्या सकाळी फोन राजा आत्ताच उठलो म्हणलं जागलेले आलो होतो वावरा काय होतं गडबड यायला काही माहिती नाही वाटते नाही का आत्ताच उठले का अजून मग काय वावरातच जागलेली. अरे बा म्हणलं तुमच्या गावात झालं जे काय व्हायचं ते इकडे काय झालं गावात झालेलं तुमच्या काही माहिती आहे का नाही मला काही गावात नाही आपल्या का अरे का रे झुंबर काय झालं म्हणते गावात नाही काय झालं रे बा गावात काय माहिती आहे आता रात्री आपण आता समजा रात्री किती 9 वाजता आलो नाही का आता रातच्याला काही झालं असेल तर काही सांगता येत बा काही काय म्हणजे आहे का बरं नाही बा आम्ही रात्री 9 वाजतापासून इथं वावरात असा जागलेले आता सकाळी चहा पितो ना आता घराकडे चाललो होतो काही माहित नाही बा गावात काय झालं काय नाही तर म्हणजे कोणा संदर्भात कोणाचे विषय आहे समजा म्हणजे मारत राहा लय भडकेलं होते तर बीचं इंजिन पेटलं होतं आवाज देत हरण वाजवे नसं तसं काय नाही सकाळी झाला 3 झाबऱ्या
वाढत्याचा प्रकार आहे म्हणते वा हो का आहे तर वाढत्या पोर घेऊन जाते का माय म्हणतं हो ना काहीतरी एवढे जरा विचार सुरू होता शिवला भर भडकवलं होतं त्या दिवशी नाही का माय काय झालं काय रे हो काय काहीतरी आहे बरं मारत्याच आहे बरे मारत्याचं नाही का मारत्या बुलेट घेऊन आला सकाळी नाही असं असं हो का मारत्या बरोबर मारत्या ना आता काय माहिती तुला काही तर काही माहित नाही बा आता घ्या लागेल मला काहीतरी माहिती आता गावात जाऊन असं असं म्हणजे तेच तर म्हणलं की बा पहिल्या बा मारत्यान झाबरे आलं मग नंतर आता 2-3 मिनिटांनी बिलकुल भाने आलं म्हणजे भाण्याचं काय बा ते म्हणजे काय कांड काय झालं काय नेमकं काहीतरी नवीनच काढ आहे रे वा ते कोण भारी आला म्हणजे हा भैरवलं गेलं तर ते कसं आलं मग ते कोण काहीतरी शिजला याचा कट 100% भारतात पोहोच जाते वाटतं काय काय नाही तर विचारा दिनच भाऊ कसं काय भाड्या काय आला मला तिथं काय बोलू राहिला भाण्या आला का तिथं भाण्या कसा काय आला भाण्या तर बैरमले गेला होता यात्रेले हो त्याचा बुडा ते बाकीचे आपले काय म्हणजे डॅनी आबाजी शिवलाल सरी चुकाटा होती संग ते कसे काय आले मला काय माहिती काय आलं तर मीच तर तुम्हाला विचारलं ते कसा काय आला बाई तो अचानक काय एका मग एक काय आहे द्यायचं नाही काहीतरी घोर घंटा आहे राजा मग काय आता भानूचा आता तिकडे बैरमले गेला होता आणि ते कसं काय एकटा झाला बाकीचे नाही आले का सांग हा बाकीचे लोक नाहीत का त्याची सांग कोणीच नाही ना एकटाच भाण्या होतं मग काय आजूबाजून कोणीच नाही का वरे सांगा मी पाहूनच राहिला ना कोण नाही आला ना मग गाडीत कोणीच नव्हतं एकटी बाजून गाडी लावली त्यानं कोणीच नाही मग आता काय समजावं काय आता नेमकं म्हणजे काय झालं काय आता हो आम्ही पाहतो बा गावात जाऊन आता काहीतरी हे बा अजून तर काही आम्हाला समजून नाही राहिलं तिकडचं बैरमवाल्याचं काही झालं का काय आहे एक तर आता ते रविवारी संध्याकाळी येणार होते तर पण ते काही आले नाही तर आता आजचा सोमवार आला सकाळी झाली बहुतेक काय आहे काय नाही पाय तुम्ही काय प्रकरण आहे तर बरोबर पाय तुम्ही तिथपर्यंत मला समजते तिकडे आता पोहे गे खाल्ले की काही ना काही खुलासा काढतेच मागरची बाई पाय तुम्ही काय दा सांगतो तुम्हाला करतो फोन तसा करा करा खुलासा करा लवकर मला सांगा आम्ही निघतो आता लवकर चहा घेतला गावात जातो पाहतो काय आहे तर आता शांताराम बोले फोन लावून पाहिला का यायला काही माहिती नाही राहत नाही का बसले वावरात नाही ते जरा चत्रा माणूस आहे जरा मामाच भाऊ नाही का त्यालाच फोन लावला का गावात नाही सगळं चर्चा झालीच असं नाही का पाहतो काय तर बोले काय म्हणते बळभू आता यायला कसा काय चेवाला अरे बोला बळभू कसं काय हो माझ भावाची आठवण आली सकाळी सकाळी काय म्हणलं काही नाही म्हणलं गावातले लोक गावात आहे का म्हणलं तुमचे लोक आहे का गावात गावातले लोक नाही काही गावातले लोक बैरमले गेलेले आहे काही आता समजा कुठे जागा आहे कोणी वावरात नाही जागलेली आता येऊ राहिले घरी बॅटरी का घेऊ काहून काय झालं काय झालं राजा सकाळी सकाळी मारत्या त्याच्यानंतर ते झाबरू आपला भानू गाडी घेऊन आला तिकून हा नेमकं काय काय नाही सांगायला तयार नाही ते मी आता इकडे बाहेर येतं मला आला फोन घरची जाते आलेत म्हणे बा काय काय नाही ते आता समजायला मार्ग नाही झालं काय म्हणलं गावात नाही असं काही कांड झालं का काही बोलते रे अरे काय बाळभाऊ काही बोलता का ते आपला भानू गेला तिकडे बैरमले आणि हे मारते आणि आपला झाबरू तर वावरात गेला होता रात्री जागलेले त्यानं रातच्यानं गव्हाला पाणी घेऊन लावलं तिकडे कसे काय आले एवढं सकाळी ते नाही ना बाबा आले ना घरी येऊन बसलेत ना घरी ते मग काय बुलेट घेऊन आले डगडग करा काय तर गरम तपेला बिलकुल असं म्हणजे मारते सनसन काय झालं काय नाही समजायला मार्ग नाही मग विचारा ना काय झालं काय नाही तर आम्हाला काहीच माहित नाही बा हो काय आहे काय नाही तर हो ते फक्त बैरमले गेले होते बा तर आता ते कसं काय अजून काही आले नाही तर भाणे आला म्हणतात मग ते बाकीचे कुठं आहे त्याच्या माया काहीतरी बा नवीनच कांड झाला वाटते बरं पाहतो बा मी तुम्हाला काही माहिती नाही का असं मला माहित असेल तुम्हाला नाही काहीच माहित नाही मला आता उठलं दूध काढायला पाहा तुम्ही फोन लावा मला तर वाटतं इचुकाटावाल्यानं काहीतरी कांड करेल दिसते मला म्हणून काहीतरी गडबड झालेली आहे ते कसं आहे बा तुम्ही सरपंचाला फोन लावा गावातली कोणती वार्ता काय झालं ते सगळे आणि त्यालाच माहीत असते काही झालं काय नाही नेमकं समजते तुम्हाला सरपंचाला फोन लावा तुम्ही वावराकडे गेलेत ते सकाळी सकाळी जाते ते त्याला फोन लावा सगळं समजते ते बरोबर ठीक आहे तसं करायला नाही का हो सरपंचाला समजते ते सगळं बरोबर पाहतो मी त्याला फोन लावून पाहतो मग हो सांगतो तुम्हाला काय आहे ठीक आहे मग नक्कीच काहीतरी चुकाट्यावाल्यानं काहीतरी कांड झालेलं आहे तिकडे 100% भाणे आला म्हणते बाकी आलं नाही आणि इकून मारते गेला बरोबर आहे मारत्याचा बुडा आहे आणि याचा बुडा आहे समजा झाबरूचा आबाजी बरोबर आहे काहीतरी झालं आता झाबराला फोन लावला थोड्या वेळानं काय पाहतो काय आलं ना आलं बळभू आलं माझ्या लक्षात की बुवा समजा झाबरून मारती इकून गाडी घेऊन आली त्याची नाही का आणि तिकून आपला भानू आला मोठी गाडी घेऊन पण ते कसं काय आला आता रात्री मला माऊली भेटला ना माऊली एसटीनं आला होता बाबा बैरमून आता ते कसं काय झालं मग आता बाकीचे नव्हते मग समजा नाही बाकीचे काही नव्हते पण मी काय सांगतो तुम्हाला हे बैरमचं काहीच प्रकार नाही हे मारता लय तपेल होतं ना मोठमोठ्यानं आवाज करा जवळ बा कुठं आहे त्याला सांगतोच मी नसन तसं म्हणजे मला कसं वेगळं प्रकरण वाटू राहिलं ते बैरमचा याच्याशी काही संबंध नाही असं मला वाटू राहिलं बा आता संबंध म्हणा तर समजा जसं दुसरा मारतीचं तर काय फक्त मला वाटतं लग्नाचं काही आहे का का म्हणा जरा चिडचिड कळ मारते पण एवढे ती जरा फन वावरात जरा बुडीवर तपला ते काल जरा बुडा जायला तिकडे बैरमले तर म्हणे बुडा हिंटे म्हणे इकडे तिकडे लग्नाची काळजी नाही असं तसं मी वावराकडून गेलो तिकडून पाईप घेऊन तर मला ऐकू आलं तर त्याचं जरासं गरम झालेलं बहुतेक काही लग्नाचं प्रकरण दिसते मला याचं असं वाटते बा लग्नाचं म्हणत आपण तर ते सांगायला समजा जगजी राहते 3 लाख सबस्क्रायबर झाल्यावर मग आता हे काय नवीन उठून काढले आहे ना मग आता दुसरं काय असं ना आता काही हे बा मला काही माहीत नाही बा काय आहे आणि काय नाही तर आता पाहतो मी गावातनी जरासं इकडे तिकडे फोन लावून पाहतो मी काय आहे तर सांगतो तुम्हाला पहा मग हो सांगा मला काहीतरी हो काहीतरी नवीनच दिसते मला आता कुकळलं ठीक आहे मग ठेवतो मग काय म्हणते मला मारत राव का काही न्यूज काढली का नाही म्हणलं काय आला काय नाही काही समजलं का नाही ना बापा लय पक्का आहे ते पक्क्या मातीच आहे ना मग काय तर भाऊ
तर मी प्रयत्न केला विचारायचा की म्हटलं बा कशासाठी आले काय आले काय सांगायला तयार नाही ते आमच्या बापूजी कुठे आहे ते सांगा पहिले नाही मी फोन लावतो मी म्हटलं फोन घरीच आहे तर आता कसं करता पाहा तुम्ही काय ले सलादा मारत राव काही समजून नाही राहिलं. एक तर गरम तपेला 6:30 इथं हजर झाला. आता भाणे आला आता. बरं मी काय म्हणलं त्याला पोहे करतो आणि त्याच्या काय गोष्टी होते पूर्ण कान देऊन ऐकते आणि मग मला गच्चीवर येऊन सांगून दे. तसं करतो ना पाहतो मी काय करते तर पोहे करतो आणि पाहतो मग तेच म्हणलं मी वर म्हणलं काही असलं तर मला सांगायला जोर ठीक आहे मग. घे स्वीटी मस्त ब्रेड गिरेड खा आता जाय चहा घे आता. कुठे गेली मम्मी? मम्मी भूर भूर बाहेर गेली बाहेर तसं मस्त बोलते कडे. बरं मी काय म्हणलं बाई म्हणलं पप्पा कुठे तू गेले पप्पा पप्पा कुठे गेले म्हणलं. पप्पा वर आहे गॅलरीत मम्मी पप्पा तसं बरोबर आहे वरे आहे वाटते लपले का म्हणा. असं आहे का वरे आहे का पप्पा वर आहे नाही. बरं ठीक आहे जाय ठेवून दे बाई ते स्वयंपाक खोलीत देऊन जाय घेऊन जाय. हो मामा हो समजलं का भानू हे बा म्हणलं आमच्या जवळ वरे आहेत काय वर आहेत बिलकुल 100% आपण दिसलो द्यायले आणि वरे जाऊन थांबले ते आपण जायपर्यंत. जा तुम्ही वर जा द्यायला उचलून घेऊन या तुम्ही बोलावलं म्हणा लवकर चला जा लवकर. ना काही आपलं पोरीला काय समजते नाही घरी नाही बाहेर गेले म्हणते ना नाही ना माझी भाची खोटी नाही बोलत लहान लेकरं खोटी नसते बोलत हे आपल्या माणसाला सवय असते अशी. जा तुम्ही पहा वर आहेच ते 100% जा तुम्ही. पाहतो बघ काय आहे चल म्हणू चल बरं पाहून घे. मी काही समजायला मार्ग नाही आता काय करावं. आता एक तर गावातून माहिती नाही भेटली आता हे बाहेर नाही उरायले मारते का इथंच बसते गेले का दिवसभर. झालं आता जास लागते वाघाई म्हणलं तर खाते आणि वाघोबाई म्हणलं तर खाते नाही का. आता काय तर जास लागते वाटते जास लागते. अरे वो भाने आहे आपण बसलो का वाट पाय आता पा म्हणलं आहे बा माडीवर बसेल आहे सांग आता पाहून राहिले गेले का म्हणून पाय तेच म्हणून राहिलो. अरे ओ बापू कसं काय हो जय बा हो अरे बड भाऊ असंच ते म्हणलं राजा पाहुणे घरी तुम्ही म्हणलं वरे जाऊन लपता म्हणजे कसं काय होय एवढं बरोबर नाही बा तुमचं हे. आता आम्ही बसलो वाट पाहत राजा तुम्ही वरे आमची वाट पाहू राहिली आजी नाही. मी आता आलो इथं वरे मी कसं आल्या इथं जरा सूर्यनमस्कार ते करतो म्हणून आलो. तुम्ही आताच बाहेरून आलो. जाऊ द्या ना बा जाऊ द्या ना आता काय आता बोलायला आता तुम्ही तोंड का उघडलो आम्हाला सगळं समजलं ना तुमच्या पुरी सांगितलं ना आम्हाला. मग आता वरे आहे म्हणे पप्पा वरे आहेत म्हणे बसलेले मग काय आई बी 2 खेप भेटून आली म्हणे काय सांगताल तुम्ही काय आहे म्हणलं तुमचं काय अडचण काय म्हणलं आमची. अडचण काही नाही म्हणा पण ते कसं आता तुम्ही आले सकाळी मला काय नाही मारती होते तपेल म्हणून म्हणलं बा काय पहिले खुलासा करा मग खाली या. मला मारती मारायला आला का काय केलं मी काय नाही राजा मला काही समजायला मार्ग नाही. ते तर मला माहित नाही बा आता मी बैरमूर आलो रात्री लक्ष्मणरावच्या धाब्यावर थांबलो होतो आणि आता आम्ही सकाळी मारुतरावनं फोन केला बाळूभाऊच्या घरी येऊन जाय म्हणे 1 मिनिटात. मग मी आलो बा मला माहित नाही काय आहे तर. म्हणजे तुला माहित नाही का मग घ्याबरू तुला माहित असं ना तू तर सांगा त्याच्या. मला काहीच नाही सांगितलं. मग आता पाणी हे पा सकाळी 5 वाजता पाणी झालं आमचं गव्हाचं आत्ताच चाल म्हणे बिलकुल माझ्या संग चाल म्हणे पहिले आपले जवळ बापूलेच भेटायचं आहे म्हणे. मला चाल बा आता मी काय म्हणून त्याला विचारायला आम्हाला भेव लागे त्याचं लस तपेल होता ते. म्हणजे तुम्हाला माहित नाही म्हणजे तुम्ही फक्त संगत आहे त्याच्या. आम्ही आता काय झालं म्हणजे झालं काय नेमकं अबे भाड्या तू बैरमले गेला तू इथं आला कसा म्हणलं एवढं सकाळी ते बाकीचे लोक कुठे आहेत सांगते. तुम्हाला कसं काय माहित म्हणलं तुम्हाला कसं काय माहित आम्ही गेलो तुम्ही बैरमले मी सगळं फोन लावून बसलो ना. चंद्रा बोल लावला देदेश बोल लावला सरपंचाला लावला तू आला म्हणतं बाकीचे माणसं कुठे आहे लोक म्हणणं आले नाहीत म्हणजे रविवारी येणार होती कुठे आहेत ते मग. ते नवीन प्रकरण आहे ते हे बा मी काय सांगतो काल आम्हाला अद्दल घडवलं ते उपाशी मारलं मस्त बिलकुल हॉटेलात जाऊन जेवले ते आम्हाला म्हणे मस्त बिलकुल हंडी बनवू म्हणे हंडी आणायला गेले माय बाबा ती आता पता नाही बसले दसरा करत शिवलाल भाऊ हे तर बिलकुल कोंबडा आणायला गेले भाकरी आणायला गेले काशा गिशा याचा पताच नाही. आपले संकेती बाबा तुमचे आपले हे होते तुमचे सासरे बा आले तर परत वाड्याला भेटले आम्हाला त्याला घेतलं आम्ही संघ आता ते बी म्हणलं तिकडे हॉटेलात बिलकुल मस्त फर्स्ट क्लास जेवले आम्ही मेलो इकडे 3 जण डॅनी आबाजी मी आणि आपलं लक्ष्मणराव. म्हणून मग आम्ही कसं आम्ही तिथून चाट मारली आणि गाडी घेऊन आम्ही रात्री वापस आलो. आता त्याचं काय झालं आणि काय नाही ती त्याचं त्याला माहिती. म्हणलं यावेळेस तरी नसन गेले म्हणलं यावेळेस गेले का आम्ही सासरे बोलत बा बिचा आदत राजा म्हणा कुठं काय असलं की बातच जातात बा ते. बरोबर म्हणजे काय तुला कुठं दिसलं ते हॉटेलात खाल्लं म्हणून तुम्हाला कसं काय माहित म्हणलं. नाही प्रत्यक्ष पाहिलं ना आम्ही तिथं म्हणलं 4 वाजे वाट पाहू थकलो शेवटी आम्ही त्याला जत्रेत पाहिले आलो. हॉटेलात पाहिलं तर बापा काय मावा द्यायचा हे लाव रे ओ लाव रे बापा तुमचे सासरे बा काही म्हणजे समजेच नाही कोणाला काही. मग काय बिल आवरे नाही मला कोणाला ते बिलकुल टंकी मारायला ते ना फुल झाली द्यायची काय काही नाही मला चला आता गेले अद्दल घडू द्या त्याच्यावर पैसे नच राहिले आता काय होतील काय नाही द्यायचं बा त्याचा काही अजून खुलासा झाला नाही. तसं बरोबर आहे मग समजलं तुम्ही आले मग वापस ते तिथंच आहे नाही. बरोबर आहे उद्या होईन त्याचा खुलासा उद्याच्या एपिसोडमध्ये बहुतेक. बरोबर ठीक आहे असं आहे का तिकडचं प्रकरण समजा याच्याशी काही संबंध नाही का मारती जावं काय मग नाही. बरोबर मी आलं तिकडचं आहे का संबंध. बरं चला बा आता खाली पाहू काय आहे सांगू नका म्हणलं त्याला मी वरे होतो म्हणून. काय राहिलं सांगायचं तुमच्या पोरीने सगळं सांगितलं ना भडभड मग काय आता काय राहिलं ते मारतीस म्हणे आणा म्हणे त्याला उचलून आणा म्हणे मग काय म्हणून आलो आम्ही वरे. त्यामुळे आम्ही तर पोरीनं केलाच बरं नाही का वाटलंच तरी पोट्टे खरे बोलतेस ना खोटे बोलतच नाही पोट्टे. बरोबर चला चला म्हणलं आता काय तर पोहा आता झलास लागेल द्यायला चला. बसले मारुतराव काय म्हणते पोहे घे झाले ना तेच म्हणलं बहिणी सांगितले तुमच्या पोहे घे कर म्हणलं मारुतरावले. बरं आहे ना बाकीचा पद्धतशीर कसं काय असं चक्कर मारला वाटते आज नाही.
असं आहे आता काय बोला आता सांगा. अरे जाऊ द्या ना भाऊ, आता काय आता उगायला लावता तुम्ही. हां जास्त बोलायला नको एक तर आता जवायला बोलणं बरोबर नाही वाटत माणसाला मेवणी येईल. हां मेवणी पाहिल्यावर लपता राहायचा तुम्ही जवळ लोक, म्हणजे काय तुमची कसं काय रणनीती काय समजत नाही बा मला. तसं काही नाही, तसं लपाचं काही नाही. मी आपला सूर्यनमस्कार काढायला गेलो होतो. मला कसं येतच बा आता 2 मिनिटात, पण आता कसं तिला काही माहित नाही. मी बाहेर जात असतो, अचानक वरे चढलो आणि मग आता वर बसलो. म्हणून तिला काही माहित नाही बहिणीले. जाऊ द्या ना आता काय, जाऊ द्या ते विषय जाऊ द्या. आमची बहीण काहीच खोटी नाही बोलणं हो, तुम्ही शिकवलं ना मग काय करायचे. मग असे हे खोटे बोलणं शिकवत नका जाऊ, लपत नका जाऊ. असे कोणी पाहुणे आले तर मग काही पैसे मागायला आलो का, काय 4 पैशाला मिन द्याव, काही बोलता राजा. नाही नाही, पैशाचं नाही म्हणा. आता पैसे तर आमच्यासारख्याला मागा लागते बा तुम्हाला, कास्तकार लोकायले. बरं मी काय म्हणत होतो, मारती काय विषय काय म्हणलं नेमका, काही समजायला मार्ग नाही बा काय झालं काय नाही. म्हणजे कसं काय सहज चक्कर मारला का? सहज मारला का, सहज मारला का? अरे सहज मारला का, इथं माणसावर मला येऊन पडलं किती मोठं हो. आणि तुम्ही म्हणून राहिले की काय झालं काय नाही. स्वतःचं लग्न होतं तर मला किती खेप फोन लावा तुम्ही, दिवसातून 3 खेप फोन लावा मला, वावरात घरी रात्री संध्याकाळी सकाळी. काय मारती कसं रे, काय मारती कसं रे. आणि आता काही म्हणलं आहे का नाही म्हणलं विचार, एखादा फोन तरी लावा लागला तुम्ही म्हणलं या 2 वर्षांनी. सांगा ना तुम्ही लग्न झालं ते बसून. नाही ते चुकलं म्हणा. तसं कसं आता टाईम भेटत नाही ना, म्हणून समजा कसं कधी होते कधी मागं पुढे समजा. बरोबर आहे, आता सगळं चांगलं झालं. आता काय तुम्हाला आमची गरज आहे असं आहे ते. पहिले मेवण्याचे हात पाय जोडायचे, पाय रे बा तुम्ही मावस बहीण आहे म्हणणं, असं करणं तसं करणं मॅच जोडून दिलं. पण आता मावक्ती तुम्ही वरे जाऊन लपून राहिले, म्हणजे सांगा काय करावं आता. तिकडे बुड्याला म्हणा, आता बुडाला वाटते की जेवढं उशीर होईल तेवढंच बरं आहे. काही लोकांना वाटते की बरंच आहे. म्हणजे आता लोकांचे हैरं फाटून राहिले तरी तुम्हाला काय नाही जवळ लोक आले, म्हणजे काय करावं आता. लोकांनी काय बोलावं तुम्हाला अजून. नाही ते खरी गोष्ट आहे म्हणा, तसं बरोबर आहे. पण आता काय, आता 3 लाखावर म्हटलं ना ते, म्हणून मग कसं आपल्याला काही बोलायलाच नाही राहिलं काही. बोलायला नाही राहिलं म्हणजे काय करावं माणसाने. मग असे तुम्ही करता आणि मग अशा मग कसे पोरं पाहून जातात पोरी घेऊन. एक तर मग नाही तर मग काही ना काही करते. मग असे तुम्ही आमच्यावर आपता आणू नका तुम्ही. काय करायचं ते मार्ग काढा जवळ लोकांना आणि तुम्ही ते पामाय काय तर. 3 लाखाचं म्हणजे आता तुम्ही सांगा 2,58,000 झाले, किती हजार राहिले अजून बाकी सांगा ना तुम्ही. 42,000 काही होईल ते. दर महिन्याला जर 8-10 झाले तर काय हिवायत करता का पुढच्या. हो ना, आता ते आहे बरोबरच आहे म्हणा. हो ते बरोबर आहे. बरोबर नका करू तुम्ही. तोंडात बोलू नका तुम्ही, स्पष्ट बोला काय ते. मग याच्यात काहीतरी मार्ग काढा तुम्ही. विषय आपा इथं गंभीर होऊन राहिला. एखाद दिवशी आपण हार टाकून येईन, मग पाया लागेल तुमच्या इथे, समजलं का. मग माझं काय केलं मारतीन तेच सांगू राहिलं तुम्हाला. नाही तर उपोषणाला बशी. नाही उपोषणाला नाही, पण पाहू ना आपण काहीतरी काढू, मार्ग काढू त्याच्यात. नाही ते तशा गोष्टीच करू नका. देंगे दिलंगे पुढच्या तारखा लावणार नको दाखवू मला पुढच्या. बिलकुल आता मला याचा कार्यक्रम सांगा तुमचा. तारीख डिक्लेअर करा, काय आहे काय नाही त्याचा बिलकुल फायनलाइज करा. आणि तुम्ही ते पहा काय आहे. जवळ लोकांवर मी सोडतो ते, बाकी आता मी काहीच बोलत नाही तुम्हाला. ते राऊत गुरुजीला म्हणत नाही आपण, ना कोणाला काहीच म्हणत नाही. लोकायला म्हणणं आपलं आता थकलो म्हणून काय करा, लोक नाही करू राहिले आपण काय करा. आता तुम्ही जवळ लोक पहा काय करा ते. आहे म्हणा बरोबर. आता आज ते लग्न असतं समजा, किती मावलं असतं जिकडे तिकडे नाही का. म्हणजे कसं ढोल ताशे डीजे हे ते ना सगळे मला कोमात गेल्यासारखं काम झालं. बरं ठीक आहे. आता गावात यायला कसं म्हणजे टोमणी मारले असं लोक आहे ना, तपला असं दिमाग रातच्या ना आलं इकडे. बरं आहे पहा मारती, याच्यात काहीतरी सोल्युशन काढू आपण. आपण कसं 1000 एपिसोड आहे राऊत गुरुजीचा, आज वाढदिवस बी आहे म्हणते. आपण कसं जरा त्याचे कानं करू, जमलं. हेच आता शेवटचा इलाज आहे, हेच फायनल डिसिजन घ्यायला लागते तिथं. दुसरं आहे पहा, लोकांच्या हाती नाही राहिलं ना कोणाच्या हाती नाही. तिथे जाऊन काहीतरी आपल्याला जरासं कसं हालगो करावं लागेल. एखादा बुके घे इकत आणि चालले जाऊ आपण. काय आता आपण नाही म्हणत बा, तुम्ही म्हणता द्यायला, मी आलं खेप म्हणलं द्यायला, पण ती कशी गोष्ट नाही घेऊ राहिली. तुम्ही काढता विषय द्यायचा मग. आता वाढदिवसाचे चला मग तेवढ्या योगात योग मग आपलं करून पाहू. चला मग. म्हणजे कसं वाढदिवस म्हणल्यावर मूड चांगला राहते माणसाचा. जमलं तू बी या. चल मग आता बुके घेऊ. आजच्या दिवस काही दुकानात जात नाही मी, मस्त आता पोहे खाल्लेस तर लवकरात लवकर भेटून घेऊ द्यायला पाहू काय मग. चल मग. तेच म्हणलं कसं यावर्षी योग आले पाहिजे पोरीचे. म्हणून म्हणलं जरासं कसं नलूच्या लग्नाविषयी जरासं काळजी घ्या जरा. यावर्षी कोणत्या हालतीत उन्हाळ्यात आटपलं पाहिजे बुवा. याच्यासाठी आता कसं म्हणलं चला वाढदिवस शुभेच्छा द्या. आणि थोडंसं कसं नाराजी होती या विषयावर, जरासं लवकरात लवकर घ्या म्हणलं उरकतं. त्यासाठी आलो होतो. पाय म्हणलं भाऊ झाबरे आहे, सगळेजण शेटिंगसाठी दिसते आलेले मला नाही का. लक्ष्मणराव सहित पाणी जगण्या संख्या लाऱ्याचे त्या सरे झाले ना, आपल्याला पताही नाही राजा. मग बरं झालं आलो आपण. हो ना, येऊ राहिलं मला लक्षात आता जरा पाहू ना काय म्हणते तर पाहू ना. सगळे बा शांतरा भाऊ, आपण आता तुमच्या शब्दाच्या पडायला गेलो कधी. तसं मी शक्यतोवर बरोबरच करतो, पण कसं डोक्यात असते माझ्या सगळं. पण कोणता मुद्दा काही काढावं काय काढा, सगळ्याची आवड निवड पाहून सगळं कार्यक्रम करावं लागते आपल्याला. आता संकेत जगनले तुम्ही गाडीवर बसून आणलं, कसं आहे त्याची नाराजी आहे, आमचे एपिसोडच नाही येऊ राहिले. म्हणून कसं सगळ्याकडे लक्ष केंद्रित करतो मी. चालू आहे माय तसं, म्हणजे पूर्ण सगळ्याकडेच लक्ष देतो मी. तशी काही चिंता करू नका तुम्ही. बरं लक्ष्मणराव, तसं कसं काय तुम्ही वाढदिवसाची शुभेच्छा द्यायला आला वाटते नाही का. बाकी काही होतं विशेष नवल विशेष नाही, बस शुभेच्छा द्यायला आलो होतो. पण कसं आहे आमचा व्हायरस आहे. त्याला जरा कधी घेत जा म्हटलं. पण आपलं जरा 11 तारखेला आहे म्हटलं साक्षगंध. येसन का मग होईल का तुमचं येणं. जरा पाहिजे म्हणलं त्याच्यात काही जरासं म्हणजे इचुकाटा नाही झाला पाहिजे. त्या संदर्भात बोलायला आलो होतो बा, होईल का म्हणलं कसं काय करावं त्याचं. नाही असं आहे बरोबर, सगळेजण आपापल्या मतलबासाठी यायला इथं. समजलं ना झाबरे. बरोबर आपण बसलो तिकडे कुंदी खांदा, इकडे लोक आपलं जमून नाही राहिले. सांगा आता असं आहे. जाऊ दे, ऐक बा पुढे काय. हो ते साक्षगंधाचं ना. 11 तारखेचं का. पाहिजे ना मी, तसं काही विषय नाही, होईल दिलं असं वाटते बा, अंदाज दिसते मला. पण आता काय सांगा पुढे अजून काय घडते काय नाही आपल्याला सांगता नाहीत ना ते. समजा आता शिवलाल भाऊचं काय करते काय मत आहे समजतेच ते.
त्याला तेच म्हणलं ते शिवलाल भाऊचं पहा जरा इचुकाटावाल्या जरा तुम्ही आवर घाला बा, कसं लय करू राहिले ते, अति करू राहिले तर गावात वातावरण जरा समजावून सांगा बा त्याला का 2 शब्द जराशे. हा बरोबर सांगतो ना तसं त्याला सांगतो समजावून, तसं काही काळजी करू नका आपला लक्ष्मण भाऊ, करतो मी बरोबर करतो. काय म्हणलं बाळूभाऊ कसे काय बाळूभाऊ आले वाटते, कसं काय बाळूभाऊ काय कसं काय गुरुजीराजा सगळ्यात गंभीर प्रश्न म्हणलं, जागतिक समस्या होऊन बसली तुम्ही म्हणता कसं काय झालं, पेंटिंग नका ठेवणं विषय मारतीचा. पेंटिंग विषय बरेच होऊन राहिले तुमचे. मारतीच्या लग्नाचा विषय मोठे गंभीर समस्या झालेली आहे. म्हणजे कसं उन्हाळ्यात पाण्याची प्रश्न आहे, त्याच्यापेक्षा बी प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून कसं आहे 3 लाख सबस्क्रायबरचं जे काही तुम्ही टार्गेट ठेवलं ना, त्याच्यात काहीतरी तडजोड करावं लागणार आपल्याला. आमच्या जवळ माणसाला पेच पडला आता, लोकांच्या वैर फाटून राहिले, अन्न लोकांनी घेऊन ठेवले, लोकांना देऊन राहिले आणि लोक नाव ठेवून राहिले. मारतीचं कसं जिथं जाणं येणं कठीण झालं, याच्यावर काहीतरी बा म्हणजे कसं मार्ग काढा तुम्ही. हे बा गुरुजी काही करा बा, मारतीचं पहा तुम्ही, त्याच्यानं सगळे पोट्टे लटकलेले आहे. कसे बाकीचे मायबाप लोक मारतीची वाट पाहू नये की बा त्याचं झाल्याशिवाय थांब. म्हणजे त्याच्या बरेचशा पिढ्या कशा अटकून आहेत. म्हणून म्हणलं तुम्ही पहा बा काहीतरी सोल्युशन कराच याच्यात. काय सोल्युशन करा आता, आपण काही जास्त नव्हतं दिलं ना, 3 लाखच दिलं होतं. 3 लाख सबस्क्रायबर झाले तरी आपला काही फायदा नाही ना विशेष तसा शांताराम भाऊ. आपला फायदा जर असता तर 1 मिलियन पाहिजे आपल्याला. 1 मिलियन असतं तर आपल्याला गोल्ड मेडल भेटलं असतं, पण आपल्याला त्याची अपेक्षाही नाही, आपल्याला काही त्याचं घेणं नाही. फक्त कसं आहे मनोरंजन महत्वाचं. पण कसं आहे आपण जर म्हटलं चटकन पटकन केलं तर मग त्यात मजा नाही राहणार ना. मधातला कालावधी जी असते काही नाही, त्याच्यातच जे काय राहणं काय मजा आहे, मनोरंजन आहे. तेवढं कसं आहे 3 लाखापर्यंत दमधर मारती. कसं असते कोणती गोष्ट जी होते काही चांगल्यासाठीच होत असते मारती. देवदास भाऊन सांगितलं ना तुला सगळं. कसं आहे सगळे मार्ग काही ना काही निघतच असते त्याच्यातून. आता पाहू आपण काय करायचं ते. तू जसं अडचण असेल तर मी कसं काहीतरी याच्यावर आता अभ्यास करतो. काय अभ्यास करता मग काय तर 2 वर्ष घालायची अशा नाही अभ्यासाचा नाही विषय. पण कसं आहे गुरुजी असं वाटते बा लवकरात लवकर आटपलं म्हणजे विषय मोकळा होऊन जाते. लोक कसे जे काय अटकून पडलेले आहे ते सगळे मोकळे होते. असा विषय होता, सगळे ताणून धरेला आहे. आता कायच करावं, ताणल्याशिवाय व्हिडिओ चालत नाही, खलनायकाशिवाय व्हिडिओ चालत नाही. कायच करावं आता, शिवला टिपारी द्या, मारतीचं लग्न करा, लवकर केलं कसं होईल. हो ना हे पा मारती तू काही चिंता करू नको, याच्यात मी लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढणार. हे मी तुला आश्वासन देतो. त्याबद्दल आता अभ्यास चालूच आहे माझा. तर बाकी हे पा तू काही चिंता करू नको आता. शेवटी अभ्यासच करतो म्हणजे अभ्यास आता काय किती वर्ष पुढे. बरं ठीक आहे, फक्त लवकरात लवकर करा जरा म्हणजे हे पा मे मध्ये कमीत कमी आपलं लग्न झालं पाहिजे, हे टार्गेट ठेवा तुम्ही. मला तेच अपेक्षा होती. मी म्हटलं मे पर्यंत कसं आपल्या सुट्ट्या राहते, जास्त व्हिडिओ कसे चांगले बनवता येते, म्हणून आपण असं म्हटलं की 3 लाख तिथपर्यंत होऊन जाईल अशी अपेक्षा होती. पण कसा ग्रोथ जरासा कमी आहे, आपले लोक जरासे जेवढं पाहिजे तेवढा नाही भेटू राहिला सपोर्ट, पण तरी आपल्याला भरपूर भेटू राहिलं बाकी लोकांपेक्षा. चांगली व्ह्यूज आहे आपले, चांगलं बिलकुल म्हणजे कसं नाव आहे, गाव आहे, सगळं पद्धतशीर आहे. पण कसं विषय असा आहे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू मे महिन्यामध्ये लग्न करायचा आणि लोकांना आपण सपोर्ट करायला लावू आणि लवकरात लवकर 3 लाख होईल याच्याकरता मदत करा, असं तू बी आवाहन कर लोकायले. बरं सांगू का मग, सांगून देतो मग. तर पहा सर्व मंडळींना एकच विनंती आहे की आपले ऐर फाटू नये, त्याचबरोबर अंधन वाया जाऊ नये. आपले मुलं हे ते समजा अटकून पडू नये माझ्यासाठी. म्हणून लवकरात लवकर आपण काही ना काही करून 1 सबस्क्रायबर करा आणि लवकरात लवकर मे महिन्यापर्यंत लग्न होईल याकरता प्रयत्न करा. बस एवढीच विनंती आहे. बस माझं संपवतो. सांगा गुरुजी आता काय. मला आता महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपल्या चॅनलला 1000 एपिसोड पूर्ण झालेले आपल्या चॅनलचे आणि अतिशय मोठा असा टप्पा गाठलेला आहे आपण. तर आता तुमच्या सर्व सहकार्यामुळे, सगळ्या कॅरेक्टरमुळे आज हे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर लोकांचे खरोखर आपल्याला आभार मानणे आवश्यक आहे, कारण की त्यांनी आपल्याला झेललं. आतापर्यंत त्यांना आपले एपिसोड आवडले आणि आजही आवडतात. तर आता मी लाईव्ह येऊन त्याला आभार मानणार आहोत. बस एवढंच आज करणार आहोत. ठीक आहे, बाकी पाहू आता पुढे. नमस्कार, राम राम. टीचर टकाटक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपले सर्व चाहते बंधू भगिनी आणि सर्व मित्रमंडळी आणि बच्चे पार्टींना रामपूरवरून मानपान. तर आज लाईव्ह येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपल्या आशीर्वादामुळे 2,58,000 गणगोतामुळे आज आपल्या चॅनलचे 1000 एपिसोड अतिशय यशस्वीरित्या पार पडले आणि हे एपिसोड 1017 दिवसामध्ये आपण 1000 एपिसोड पूर्ण केलेले आहे. त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. योगायोग म्हणावं लागेल की आजच्या या 1000व्या एपिसोडच्या दिवशीच राऊत सरांचा वाढदिवस सुद्धा आहे. म्हणजे दोन्हीचं सेलिब्रेशन हे एकाच दिवशी होणार आहे आणि तेही आपल्या सर्वांच्या साक्षीमुळे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे. चूक भूल देणे घेणे माफ आणि नवीन बरोबर जुने सुद्धा एपिसोड पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप दूरपर्यंत पोहोचवा. तर आज हे आपलं जे चॅनल आहे टीचर टकाटक, याची सुरुवात आपण 23 एप्रिल 2021 ला सुरुवात केली होती जवळ बाप्पू एपिसोडने आणि आज 1000 एपिसोड आपले पूर्ण झालेले आहे. आजच्या 5 फेब्रुवारीला एकूण 1017 दिवसामध्ये आज आपण हे उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे. या यशामध्ये आपल्या उदंड प्रतिसादाची अतिशय मोलाची भूमिका आहे. त्यामुळे आज आपण या यशस्वी शिखरावर पोहोचलेलो आहोत. असेच सहकार्य आम्हाला मिळत राहो आणि असेच आपले एपिसोड बहरत राहो.